2006ला महाराष्ट्रातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार यांनी हाकलून दिल्यानंतर 2008मध्ये माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की तुम्ही या छत्रपती संभाजीनगरला. आम्ही त्यांच्या घरी आलो. पण माझ्या सासूने खूप छळलं. त्यांचा मुलगा शैलेश, अभय सगळ्यांनी कॉन्स्पिरसी केली. म्हणजे आत्ता 2023-25ची कथा वेगळी. ही कथा क्रमांक 5 किंवा 6 मोजून घ्या. ती 2008ची गोष्ट आहे. मग शेवटी मला चांदसकरांचं घर सोडावं लागलं. म्हणजे माझे सासरे पण मला त्यांच्या मिसेसच्या छळापासून वाचवू शकले नाहीत. आणि मग तिने अक्षरशः हाकलून दिला मला, सासूने, तिच्या मुलांनी. आणि मग तिथून आम्ही गेलो. नांदेडकर नावाचे एक माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत, त्यांच्या घरी गेलो. तिथे त्यांनी नाईलाजानेच ठेवून घेतला आम्हाला 10-12 दिवस. म्हणजे अक्षरशः कुत्र्यासारखी वागणूक दिली. मग तिथून त्यांनी आम्हाला हाकलूनच दिलं. म्हणजे ते इन्सल्ट करून हाकलून दिलं. मग तिथून माझे सासरे म्हणाले की माझा जो मोठा मुलगा आहे म्हणजे अभय चांदसकर खारघरला, तिथे जा. कारण मनीषा आजारी पडली होती. तिथे गेलो. तिथे 8-10 दिवस राहिलो. तिथं तर तिची बायको धनश्रीने इतकी वाईट वागणूक दिली, भयानक वागणूक दिली. तिथून हाकलून दिलं त्यांनी आम्हाला. आणि तिथे तर आणखीन एक घटना अशी घडली की आम्ही त्यांना म्हटलं आम्ही भाड्याचं घर घेतो, फक्त ओळख द्या आम्हाला, काहीतरी एक लोकल एजंटला. सगळं तयार झालं होतं. तर त्याने फक्त ओळख पण नाही दिली आम्हाला. हे तेच लोक आहेत ज्यांना आमच्या घरी बसून 2 महिने ठेवून खाऊन पिऊ घालून ट्रेनिंग देऊन त्यांचं हेल्थ सुधारली. त्यांना चालता येत नव्हतं त्या अभयला, त्याला चालायला हे केलं. त्यांना घरं मिळून दिली, फर्निचर मिळून दिले. सगळं ह्या लोकांनी ओळख पण नाही दिली. मग तिथून माझे एक मित्र वैद्य, त्यांनी पैसे दिले. मग तिथून मी मनीषाला महाबळेश्वरला घेऊन गेलो आणि तिथं पूर्ण तिला बरं केलं. तर कसा कसा घात होत गेला, कसे कसे संघर्ष कथा आहे, ऐकत जा.